अधिकार अधिनियम 2026 असा नवीन जो बदल करून जो कायदा आणला आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं तर जे माहितीचे शुल्क आधी ₹10 होतं, त्याला ₹30 करण्यात आलं. जे प्रथम अपील ₹20 होतं, त्याला ₹50 करण्यात आलं. म्हणजे द्वितीय अपील ₹20 होतं, त्याला ₹100 करण्यात आलं. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या ह्याला विरोध आहेत. तसेच तुम्हाला माहिती का पाहिजे, असं त्यांनी प्रयोजनसुद्धा त्याच्यामध्ये पहिलं इन्क्लूड केलं होतं. नंतर आमच्या विरोधानंतर ते कलम त्यांनी काढलं आहे. नंतर तुम्हाला चौथा जो भारतीय नागरिक असल्याचा पुरावा देणं बंधनकारक केलेलं आहे आणि जेव्हा कुठलाही माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक जेव्हा सुनावणीसाठी जाईल, तर त्याला कुठल्याही वकिलाची मदत घेण्याची जी एक पहिला मुभा होती, ती सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांनी प्रतिबंध करण्याचं काम केलेलं आहे. आणि जे आपल्याला आधी ₹2 झेरॉक्सचे शुल्क होतं, तर त्यांनी वाढ करत ₹5 केलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि जी सामान्य जनता आहे, त्यांना फार मोठा भुर्दंड होणार आहे. अगर जरी पाहिलं तर 2005चा कायदा आहे, 2026 आहे, तेव्हा ₹10 होते, आज महागाई वाढली. असं जे कारण दिलं जातं त्याचं चुकीचं आहे. कारण माहितीचा अधिकार कायदा हा सामान्य नागरिकाला दिलेला अधिकार आहे आणि यामध्ये लोकांनी माहिती का मागावी? कारण सरकार स्वतः माहिती देत नाहीत. त्यामुळे लोकं माहिती अधिकारचा अर्ज करतात. तेव्हा असे शुल्क हे ₹10 ठेवावे आणि जसं केंद्र सरकारने प्रथम आणि द्वितीय अपील निःशुल्क केलेले आहेत. त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा द्वितीय अपीलचे जे त्यांनी आता ₹100 केलेले आहेत, प्रथम अपीलचे 50 केलेले आहेत. आमची मागणी आहे ते त्यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर त्याला निःशुल्क केले, तर निश्चितपणाने जे नागरिक माहितीचा अधिकार जे अर्ज करतात, त्यांना वेळेवर माहिती मिळत नाही, तेव्हा अशा लोकांना परत का भुर्दंड? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी माननीय अण्णा हजारे हे 5 तारखेपासून आंदोलनाला बसणार आहेत. नुकतेच मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि अन्न माहिती आयुक्त यांची भेट घेतलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, की आपण हे शुल्क जे केलेलं आहे ते पाठी घ्यावं. भारतीय नागरिक असल्याचा पुरावा जो तुम्ही एक नवीन त्याच्यामध्ये एक अट टाकलेली आहे, ती सुद्धा पाठी घेण्यात यावीत. आणि जी 150 शब्दाची जी मर्यादा आहे, यापूर्वी सुद्धा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा सुद्धा अशीच एक प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु आमचे मित्र विजय कुंभार असून देत, सुनील अय्या असून देत किंवा अजून काही जे कार्यकर्त्यांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. तर सरकारने स्वतः लिहून दिलं होतं, की हा कायदा नाही, हे नियम आहेत. निश्चितपणाने ही पॉलिसी असं त्यांनी म्हटलं होतं. आमचं म्हणणं आहे, की 150 शब्दाचे जे बंधन त्यांनी आता घातलेलं आहे, त्याला सुद्धा तुम्ही काढण्यात यावं आणि आपण जास्तीत जास्त माहितीच्या अधिकारचे कलम 4 म्हणजे काय? की जी माहिती सरकारने स्वतःहून द्यायची आहे. त्यामुळे नागरिक तुमच्याकडे कर्ज करणार नाहीत. तर तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर, तुमच्या वेबसाईटवरती, तुमच्या रेकॉर्डवरती, तुमच्या कार्यालयामध्ये जी माहिती लोकं मागत आहेत, तीच माहिती तुम्ही अगर कलम 4च्या अंतर्गत सार्वजनिक केली, तर लोकं तुमच्याकडे अर्ज करणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणाने सरकारची मोठी जबाबदारी आहे, की तुम्ही हा कायदा बनवला आहे लोकांच्या फायद्यासाठी, पण तुम्ही आता हे भूदंड का देत आहात? तुम्ही याचे शुल्क का वाढवत आहात? तुम्ही नवीन-नवीन अट का घालत आहेत? त्यामुळे कुठेतरी सरकारने या बाबतीमध्ये लक्ष द्यावं आणि यावरती कुठेतरी आपल्याला प्रतिबंध करण्याची गरज आहे. महिला त्यावेळेला पूर्वी ₹250 प्रमाणे पर डे याप्रमाणे आकारली जायची. तर आता अधिकाऱ्याच्या ही बाजूने पूर्ण नियम जे कायदे बनवलेले आहेत, त्या अधिकाऱ्याच्या पूर्ण फेवरमध्ये आहेत. याचा फायदा अधिकाऱ्याला होऊ शकतो. तर त्या 250च्या ऐवजी तर पर डे ₹1000 प्रमाणे करावं असं खरं म्हणजे हे तुमचं म्हणणं आहे सामाजिक कार्यकर्त्यांचं, सामान्य नागरिकांचं हेच म्हणणं आहे, की जेव्हा तुम्ही शुल्क वाढवलं, महागाईचं तुम्ही कारण दिलं, तेव्हा ₹10 तुम्ही ₹30 केले, ₹20 50 केले, ₹20 100 केले. म्हणजे तुम्ही अगर तुम्हाला खरोखरच याच्यामध्ये वाटत असेल, तर तुम्ही याचं जे अधिकाऱ्यांवरती जे प्रति दिवस 250चा जो दंड आहे, तो तुम्ही 1000 किंवा ₹2000 केला असता, तर कुठेतरी त्यांचं जे म्हणणं आपल्याला पटलं असतं. परंतु एकतर्फी अधिकाऱ्यांच्या समर्थनात, अधिकाऱ्यांच्या बाजूनी हा त्यांनी जो नवीन कायदा बनवला आहे, त्यामुळे माननीय अण्णा हजारे यांनी 5 तारखेपासून आंदोलन करण्याची जी घोषणा केलेली आहे, त्याच्यावरती ती आजसुद्धा कायम आहे. जर माहिती आर-टी-आय टाकल्यानंतर आज पण आपल्याला पाहायला मिळतं, की अधिकारी कार्यालयातच उपलब्ध नसतात. बहाणा करून निघून जातात. त्यांची हालचाल जर आपण रजिस्टर मागितलं, तर ते सुद्धा द्यायला तयार नाहीत. या संदर्भात काय सांगाल? खरं म्हणजे की माहितीच्या अधिकारमध्ये जे वेगवेगळे उच्च न्यायालय असून देत किंवा वेगवेगळ्या निर्णयामुळे ही जी वैयक्तिक माहितीच्या नावाखाली काही जे त्यांनी माहिती लपवण्याचं काम केलेलं आहे, त्याचासुद्धा योग्य तो खुलासा ह्या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेला नाही. खरं पाहिलं तर जे सरकारी अधिकारी जेव्हा कर्मचारी किंवा अधिकारी कामावर रुजू होतात, तेव्हा त्यांचे जे प्रमाणपत्र असून देत, त्यांचे जन्म प्रमाणपत्र, त्यांचे नोकरीचं प्रमाणपत्र, त्यांची पदवीचं प्रमाणपत्र किंवा त्यांची सर्व जी त्यांची वेगवेगळ्या बाबी असतात, हे खरं म्हणजे सार्वजनिक करण्यामध्ये काही हरकत नाही. परंतु कुठेतरी आधीपासूनच जेव्हा कायदा बनवला, तर अधिकाऱ्यांनी स्वतःची त्याला ढाल बनवलं. स्वतःची माहिती लपवायची, दुसऱ्यांची माहिती द्यायची. आता हे नवीन प्रकार केलेला आहे. तर कुठेतरी या बाबतीत सुद्धा खुलासा होणं आवश्यक आहे. तर आपण पाहिलं आता अनिल गर्गे यांनी बेधडकपणे माहिती दिलेली आहे.
तर आपण सरकार हे कायदा मागे घेईल का हे आपण पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश मानेसह नामदेव कांबळे, JM न्यूज, मुंबई. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.